सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, ॲज यू ऑल नो की आपली 31 जुलैला इंजिनिअरिंगची कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट ही डिक्लेअर झाली होती. तुम्ही सगळ्यांनी तुमची अलॉटमेंट चेक केलीच असेल की नक्की आपल्याला कॅप राऊंड 1 मध्ये कोणत्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय, कोणत्या ब्रांचमध्ये नंबर लागलाय हे तुम्ही सगळ्यांनी चेक केलं असेल. आता त्यासाठी आजपासून तुमची सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस सुरू झालेली आहे. म्हणजे अलॉटमेंट नंतर तुम्हाला जे पण कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, म्हणजे सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे, बेटरमेंटला जायचं आहे, तर ते सगळे ऑप्शन्स आजपासून इनेबल झालेले आहेत. आणि ही स्टेप करण्यासाठी तुम्हाला सीडीसीने 3 दिवस दिले आहेत. 1 ऑगस्टपासून ते 3 ऑगस्टपर्यंत हे तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत. या 3 दिवसांमध्ये तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायची आहे. आता नक्की तुम्हाला हे सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स, सेल्फ फ्रीज, बेटरमेंट हे तुम्हाला कसं करायचं आहे तर हे सगळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब धिस चॅनल. आता ही तुम्हाला स्टेप करण्यासाठी सगळ्यात पहिले यायचं तुम्हाला सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला ह्या इथे न्यू रजिस्ट्रेशन और ऑलरेडी रजिस्टर हा ऑप्शन दिलेला आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय की तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा पासवर्ड एंटर करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. टेक्निकल एज्युकेशनमध्ये जाऊन बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येईल. आता ह्या जे तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला काय काय दिलं आहे. करंट अलॉटमेंट डिटेल्स, म्हणजे तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे, कोणती ब्रांच तुम्हाला मिळाली आहे, कुठली सीट टाईप मिळाली आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला ह्या इथे दिलेले आहेत. त्याच्याच खाली जर तुम्ही चेक केलं तर खाली तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस दिलेला आहे आणि इथे तुम्हाला 4 स्टेप्स दिले आहेत. आता हे तुम्हाला 4ही स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आता हे स्टेप कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. सगळ्यात पहिली स्टेप आपली कोणती आहे, तुमची सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे आपले डिटेल्स व्हेरीफाय करायचे आहेत. आता ही स्टेप जर तुम्हाला कंप्लीट करायची असेल तर त्याच्याच समोर तुम्हाला इनकम्प्लीटचं ऑप्शन दिलेलं आहे, तर त्या इनकम्प्लीटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळे तुमचे अलॉटमेंट डिटेल्स, तुमचे पर्सनल डिटेल्स तुम्हाला सगळे मिळतील. सगळे तुमचा नेम काय आहे, तुमचे किती पर्सेंटाईल होते, 10वीमध्ये 12वीमध्ये किती पर्सेंटेज होते, सगळे पर्सनल डिटेल्स असतील. त्याच्या खाली तुमचे सगळे अलॉटमेंटचे डिटेल्स असतील. हे सगळे तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. एकदा तुम्हाला नजर टाकून घ्यायचे सगळं बरोबर आहे की नाही. जर सगळं बरोबर असेल तर खाली तुम्हाला प्रोसीड टू सीट ॲक्सेप्टन्स हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथून तुमची मेन सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू होते. आता ह्या जे तुम्हाला काय करायला पाहिजे, इकडे तुम्ही चेक करू शकता. इथे तुम्हाला काय दिलं आहे, लिस्ट ऑफ पॅरामीटर्स टू बी चेक बाय दी कॅन्डिडेट. म्हणजे हे सगळे डिटेल्स आहेत हे तुम्हाला चेक करून घ्यायचे. तुम्हाला काय दिलं आहे, ते करंट स्टेटस म्हणजे जेंडर, तुमचं काय जेंडर तुम्ही सिलेक्ट केलं होतं, म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्ही काय डिटेल्स एंटर केले होते तर ते सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. आणि त्याच्या पुढे ते डिटेल्स तुमचे करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहेत तर हे तुम्हाला दिलेलं आहे. जसं की ह्या ते जेंडर दिलेलं आहे, तर जेंडर मेल आहे का, जर करेक्ट असेल तर तुम्हाला करेक्ट ह्याचे चेकबॉक्स दिलेला आहे, तर त्या करेक्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट टाईप, तुमचा टाईप ए कॅन्डिडेट आहे का, जर करेक्ट असेल तर इथे तुम्हाला करेक्टवर क्लिक करायचं आहे. तुमची ओबीसी कॅटेगरी आहे का, तर ओबीसी असेल तर इकडे करेक्टवर क्लिक करायचं आहे. काही ऑप्शन जे ऑटोमॅटिकली ते करेक्ट इथे दिलेले असतील, जसे की EWSचं असेल, डिफेन्स, जर तुम्ही डिफेन्स ऑलरेडी नॉट ॲप्लिकेबल केलं असेल तर इकडे तुम्हाला करेक्ट हे ते नॉट ॲप्लिकेबल ऑलरेडी ते टिक मार्क होऊन येईल, तिकडे तुम्ही चेंज नाही करू शकत. बाकीचे जे पण डिटेल्स तुम्हाला टिक करायला मिळत आहेत तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला करेक्ट करायचे आहेत आणि तुम्हाला टिक करून घ्यायचे की बाबा हे माझे डिटेल्स करेक्ट आहेत. जसे की ह्याचे तुम्ही बघू शकता की ह्या इथे जे मी डिटेल्स आहेत हे सगळे मी टिक करून घेतलेले आहेत. एकदा तुम्ही टिक केल्यानंतर असे ब्ल्यूमध्ये ते चेकबॉक्स झाले पाहिजेत. म्हणजेच काय की तुम्ही हे डिटेल्स करेक्ट म्हणून सिलेक्ट केलेले आहेत. त्याच्या पुढे तुम्हाला स्टेटस पण दिलेलं आहे की हे डिटेल्स तुम्ही करेक्ट म्हणून सिलेक्ट केलेले आहेत. आता हे सगळे डिटेल्स तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला लिस्ट ऑफ पॅरामीटर्स टू बी चेक बाय कॅन्डिडेट ह्या इथे तुम्हाला सगळे क्वालिफिकेशन डिटेल्स दिलेले आहेत की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्ही 12वीचे मार्क एवढे एंटर केले होते, 10वीचे मार्क तुम्ही एवढे एंटर केले होते, तर हे सगळे मार्क तुमचे बरोबर आहेत की नाही, करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहेत, तर हे सगळं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुमचे सगळे डिटेल्स करेक्ट असतील तर 1 बाय 1 तुम्हाला ह्या चेकबॉक्सवर क्लिक करत यायचं आहे की माझे HSCचे टोटल मार्क करेक्ट आहेत, तिथे तुम्हाला टिक करायचं आहे. फिजिक्सचे टोटल मार्क करेक्ट आहेत ते तुम्हाला टिक करायचं आहे. असं 1 बाय 1 तुम्हाला टिक करायचं आहे. एकदा तुम्ही टिक केल्यानंतर एकदा तुम्ही 1 बाय 1 सगळं टिक केलं तर इकडे तुम्ही चेक करू शकता की सगळं करेक्ट म्हणून हे ते आलेलं आहे. स्टेटसमध्ये पण सगळं तुम्हाला करेक्ट म्हणून दिलेलं आहे.
आता ह्या कंडिशनमध्ये जर तुमचे कोणतेही डिटेल्स इनकरेक्ट असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला इनकरेक्ट ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इनकरेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे डिटेल्स एंटर करायला मिळतील की नक्की तुमचे करेक्ट डिटेल्स काय आहेत. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल जर तुमचे 12वीचे फिजिक्सचे मार्क इनकरेक्ट असतील तर तुम्हाला ते इनकरेक्टवर क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढे तुमचे करेक्ट मार्क काय आहेत तर ते तुम्हाला करेक्ट मार्क हे ते एंटर करायचे आहेत. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन नीट करायचं आहे. घाई गडबडीत करू नका, एकदम नीट विचार करून हे सगळं तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा. आता हे सगळं तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर खाली सगळे तुम्हाला डॉक्युमेंटचे डिटेल्स दिलेले आहेत. नक्की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड केले होते तर त्या सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला ह्याची दिलेली आहे. आता ह्यामध्ये ऑलरेडी सगळं तुमचं व्हेरीफाईड म्हणून टिक करून आलेलं असेल. आता तुम्हाला काय करायचं आहे की हे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे वन बाय वन तुम्हाला ओपन करून बघायचे आहेत की मी नॅशनॅलिटीच्या ठिकाणी बरोबर अपलोड केलं आहे की नाही, डोमेसाईल हे बरोबर अपलोड केलं आहे की नाही, कास्ट सर्टिफिकेट बरोबर अपलोड केलं आहे की नाही. हे जेवढे पण डॉक्युमेंट्स तुम्हाला ह्याची दिलेले आहेत हे वन बाय वन तुम्हाला ओपन करून बघायचे आहेत आणि सगळं तुम्ही करेक्टली अपलोड केलं आहेत की नाही हे सगळं तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुमचं सगळं व्हेरीफाईड असेल तर खाली तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन दिलं आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक सेल्फ कन्फर्मेशनचं एक ऑप्शन दिलं जाईल, एक तुम्हाला चेकबॉक्स दिला जाईल. म्हणजे हे तुम्हाला एक डिस्क्लेमर दिलेलं आहे की बाबा जे पण मी वरती डिटेल्स जे पण काही करेक्ट सिलेक्ट केलेलं आहे हे सगळं बरोबर आहे. जर माझं वरचं एकही डिटेल्स असे असतील जे इनकरेक्ट आहेत तरी मी करेक्ट म्हणून सिलेक्ट केलेलं आहे. आणि जर मी कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलो आणि त्या कॉलेजमध्ये जर माझे ते डिटेल्स इनकरेक्ट सापडले तर माझं ॲडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं. हे सगळं तुम्हाला एक सेल्फ कन्फर्मेशन दिलेलं आहे. म्हणजे जे पण तुम्ही डिटेल्स सिलेक्ट केले तर ते सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ही तुमची आहे. तर एकदा सगळं तुम्ही व्हेरीफाय केलं, सगळं जर तुमचं बरोबर असेल तर ह्या इथे तुम्हाला चेकबॉक्स दिलेला आहे तर त्या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर इथे तुम्हाला दोन मेन ऑप्शन बघायला मिळतात. सगळ्यात पहिलं ऑप्शन कोणतं आहे? सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे बेटरमेंटचं. त्याच्याच ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलं आहे नॉट फ्रीज. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की बेटरमेंट आणि नॉट फ्रीज हे सेमच आहे, हे कुठले वेगवेगळे ऑप्शन्स नाही आहेत. बेटरमेंट आणि नॉट फ्रीज हे सेमच आहे. ठीक आहे, तर पहिले तुम्हाला ग्रीनमध्ये दिलं आहे बेटरमेंट, त्याच्या खाली तुम्हाला दिलं आहे फ्रीज. आता जे पण तुम्हाला कॅप्रॉन 1मध्ये कॉलेज मिळालं आहे, जर तुम्हाला तेच कॉलेज घ्यायचं असेल, जर तुम्हाला कॅप्रॉन 1मधल्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नसेल करायचं तर त्या केसमध्ये तुम्ही फ्रीजच्या ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही फ्रीजच्या ऑप्शनवर सिलेक्ट केल्यानंतर जे पण तुम्हाला कॉलेज आता मिळालं आहे त्याच कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन कन्फर्म होऊन जाईल. तुम्ही पुढच्या कॅप्रॉन्समध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. सो जर तुम्हाला तेच कॉलेज पाहिजे असेल आता कॅप्रॉन 1चं कॉलेज तर डायरेक्टली तुम्ही फ्रीजवर सिलेक्ट करू शकता. आता जर तुम्हाला पुढच्या कॅप्रॉनमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, कॅप्रॉन 2मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, बट जर तुम्हाला कॅप्रॉन 1ची सीट ही रिझर्व करून ठेवायची असेल तर त्या केसमध्ये तुम्ही बेटरमेंट ह्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. एकदा तुम्ही हे सगळी इन्स्ट्रक्शन तुम्ही रीड करून घ्या. तुम्हाला बेटरमेंट करण्यासाठी किती तारीख दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता लास्ट डेट तुम्हाला दिलेली आहे 3 ऑगस्टची तुम्हाला लास्ट डेट दिली आहे. त्याचा पण तुम्हाला टायमिंग दिलं आहे की दुपारी 3 वाजेपर्यंतच तुम्ही बेटरमेंट किंवा सेल्फ फ्रीज तुम्ही करू शकता. 3 ऑगस्टच्या दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्ही बेटरमेंट आणि सेल्फ फ्रीज करू शकता. जर तुम्ही तोपर्यंत नाही केलं तर तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल होईल. म्हणजे तुमचं सेल्फ फ्रीज पण नाही होणार आणि नॉट फ्रीज पण नाही होणार. तर ह्या 3 दिवसांमध्ये हे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. आता जसं की ह्या कॅन्डिडेटला ज्या पण कॅन्डिडेटचा मी फॉर्म भरतोय तर त्या कॅन्डिडेटला बेटरमेंट करायचं आहे तर मी हे ते बेटरमेंटवर क्लिक करतो. बेटरमेंट केल्यानंतर इथे तुम्हाला दिलेलं आहे सीट ॲक्सेप्टन्स डिटेल्स. नक्की सीट ॲक्सेप्टन्स डिटेल्स काय आहेत, नक्की तुम्ही सीट नक्की काय स्टेटस काय आहे तर बघा इथे जसं की आहे ते मी बेटरमेंट सिलेक्ट केलं तर मला इथे काय दिलं आहे की युअर सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस इज बेटरमेंट. म्हणजे तुम्ही बेटरमेंट हे सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्याच पुढे तुम्हाला दिलं आहे सेल्फ कन्फर्मेशन स्टेटस नॉट कन्फर्म. कारण की अजून तुम्ही काही कन्फर्म वगैरे केलं नाही आहे. कन्फर्म कधी होतं जेव्हा तुम्ही OTP वगैरे एंटर करून झालं ना त्याच्यानंतर इथे तुम्हाला कन्फर्म बघायला मिळतं. बट आता जसं की आपण बेटरमेंट सिलेक्ट केलं आहे तिथे आपल्याला बेटरमेंट आलं आहे आणि सेल्फ कन्फर्मेशन हे नॉट कन्फर्म आलेलं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट पेमेंट मोडचं ऑप्शन दिलेलं असेल तर ह्याचे तुम्हाला ऑनलाईन मोड ह्याचे दिलेलं आहे तर ऑनलाईनवर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ऑनलाईनवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यात सिम्पली सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक OTP येईल. ज्या पण नंबरने तुम्ही रजिस्टर केलं होतं तर त्या नंबरवर तुम्हाला एक OTP येईल. तर तो OTP तुम्हाला एंटर करून व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट हा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे ग्रीन कलरमध्ये तर ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय दिलं आहे सीट ॲक्सेप्टन्स फी. तुमची सीट ॲक्सेप्टन्स फी किती आहे ते इथे तुम्हाला 1000 रुपीज सीट ॲक्सेप्टन्स फी आहे. तर ह्या इथे तुम्हाला चेकबॉक्स दिलेला आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता टोटल फी तुम्हाला 1000 रुपीज दिलेली आहे. 1000 रुपीज दिल्यानंतर तुम्ही ते प्रोसीड टू पेमेंटवर करू शकता. आता एकदा तुम्ही प्रोसीड टू पेमेंट केलं
तर त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचा ऑप्शन मिळाला जाईल की तुम्हाला 1000 रुपये कसे पे करायचे आहेत, नेट बँकिंगनी करायचे आहेत, जीपेनी करायचे आहेत, पेटीएम, जे पण काय पेमेंट मेथड आहेत ते हे तुम्हाला बघायला मिळतील. एकदा तुम्ही 1000 रुपीज पे केले तर त्याच्यानंतर जे पण तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केले, जसं की मी हे ते बेटरमेंट केलं आहे, तर बेटरमेंटचं ऑप्शन हे माझं कन्फर्म होऊन जाईल. एकदा मी 1000 रुपये पे केल्यानंतर जे पण तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केलेले आहेत हे तुमचं कन्फर्म होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुमचे जे पण ऑप्शन सिलेक्ट केलेत, जर तुम्ही बेटरमेंट केलं असेल तर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. कॅपराऊंड 1ची सीट ही तुमची रिझर्व केली जाईल आणि जर तुम्ही सेल्फ रेज केलं असेल तर कॅपराऊंड 1ची सीट ही तुमची पूर्ण सेल्फ रेज होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला कॅपराऊंड 1च्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. जर तुम्हाला सेल्फ रेज आणि बेटरमेंट ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होत असेल आणि ह्याच्यावर जर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याच्यावर मी ऑलरेडी एक डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड केलेली आहे, तर ती व्हिडिओ एकदा तुम्ही चेकआउट करून घ्या. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. एकदा सगळे हे तुम्ही स्टेप्स केल्यानंतर एकदा तुम्हाला लॉग इन करून परत बघायचं आहे की जे पण आपण स्टेप केले तर हे सगळे आपले कंप्लीट आहेत की नाही. जसं की आपण स्टेप नंबर 1 हे ते कंप्लीट केली, ते हे ते आपल्याला कंप्लीट आलेलं आहे. स्टार्टिंगला इकडे इनकम्प्लीट दिलं होतं, बट हे ते आता कंप्लीट दिलेलं आहे कारण की आपण ही स्टेप कंप्लीट केली आहे. स्टेप नंबर 2 पण आपल्याला कंप्लीट दिलेली आहे. आता मी हे ते 1000 रुपये पे नाही केले तर त्याच्यामुळे आपल्याला इथे इनकम्प्लीट दाखवत आहे. बट जर तुम्ही 1000 रुपये सगळे पे केले असतील तर त्याच्यानंतर ह्या ते पण तुम्हाला कंप्लीट म्हणून स्टेटस दिलं जाईल. तर हे ते तुमचं कंप्लीट आहे की नाही तर हे तुम्हाला चेक करायचं आहे. आणि ॲट दी एंड स्टेप नंबर 4 तुम्हाला एक सीड ॲक्सेप्टन्स लेटर तुम्हाला दिलं जाईल, एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट दिली जाईल की तुम्ही जे पण 1000 रुपये पे केलेत तर हे 1000 रुपये पे करून तुमची सीट तुम्ही कन्फर्म केलेली आहेत, सेल्फ रिज केल्यात की बेटरमेंट केल्यात, तर हे तुम्हाला सगळं रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटवर तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तर ते पण तुम्हाला रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट डाउनलोड करायचं आहे, त्याची तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची आहे कारण की पुढे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी कॉलेजमध्ये ते सबमिट करावं लागणार आहे. सो हे 4ही स्टेप तुमचे कंप्लीट आहेत की नाही तर हे तुम्हाला एकदा चेक करायचं. एकदा तुम्ही हे सगळं कंप्लीट केलात तर इथपर्यंत तुमची सगळी सेल्फ व्हेरिफिकेशन सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस इथे तुम्ही कंप्लीट केलेली आहेत. ह्याच्यानंतर तुमची सीट ही कन्फर्म झालेली आहे. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे की नक्की तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स, सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज हे तुम्हाला कसं करायचं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला समजलं आहे की नाही. जर तुमचे काही पण डाऊट्स असतील ह्या रिगार्डिंग तर तेही मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्यासोबत यूट्यूबने ना एक नवीन फीचर काढलं हाईपचं. सो त्यामुळे ह्या व्हिडिओला तुम्ही नक्की हाईप करा. त्याच्याने काय होईल की ही व्हिडिओ अजून जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. त्यासोबत जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओ लाईक नसेल केलं तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. माझी इंस्टाग्रामची ID पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड डे.